नमस्कार मंडळी. तर मला इथली तक्रार आलेली होती. तर या तक्रारी संदर्भात आज आपण इथे आलेलो आहोत. तर मला सांगता का तुमचं नाव काय? माझं नाव पंजाबराव हरिदास जाधव. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि मी हे त्रिमूर्ती नगर इथला रहिवासी आहे. या 3 ते 4 महिन्यापूर्वी इथं ड्रिंचिंगचं काम झालेलं आहे. आम्ही त्यांना तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही ड्रिंचिंगचं काम करून राहिले पण सोबतच याच्यावर कोटिंगचं काम करा. त्यांनी आम्हाला होकार दिला पण त्यांनी केलं काहीच नाही. पण या रोडवर नाही का याच्या समोरचा पॉईंट जो आहे गजानन महाराज मंदिर ते देवानंद घोडदडे त्या पॉईंटवर 2 हेडवरून काम मंजूर झालेलं आहे. डांबर रोडचा एक हेडवरून काम झालेलं आहे 25-15 मधून. पण नगर परिषदेचं हेडवरून काम मंजूर झालेलं आहे. आम्ही शिवसाहेबाकडे तोंडी तक्रार वारंवार जाऊन आलो. त्यांना सांगितलं साहेब काम मंजूर आहे, पैसा येऊन आहे, फक्त एक बदल प्रस्ताव करायचा आहे, तुमची एक लहानशी सही पाहिजे. पण हेडेकरपणामुळे आणि हेतू पुरस्कार त्यांच्या मनात काय आहे आम्हाला माहीत नाही. पण आम्हाला त्रास द्यायचा उद्देश आहे की जाणून बुजून करत आहे आम्हाला माहीत नाही. पण नुसता एक बदल प्रस्ताव जर सही केली तर आमचं काम होऊ शकते. पण ते का सही करत नाही आणि याच्यामध्ये कोणाचा हात आहे हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. आमची विनंती आहे शिवसाहेबांना, आमचे त्रास जर दूर करायचं असेल पुन्हा एटाळी मिळून आम्ही विनंती करतो एरिया मिळून त्रिमूर्ती नगरवाले की त्यांनी त्या बदल प्रस्तावावर सही करावं आणि तातडीनं काम सुरू करावं आणि आमचे त्रास दूर करावे. आम्ही या त्रासापायी त्रासून गेलेले आहे. आज 3 दिवसापूर्वी माझे काका 70 वर्षाचे भिकुजी जाधव इथून जात असताना त्यांचा गाडी स्लिप झाली आणि ते खाली पडले आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. आता बेडवर पडून आहे. त्यांचं 3 दिवसापूर्वी 30 तारखेला अतुल पाटील यांच्याकडे दवाखाना केला आणि आज 70 वर्षाचा माणूसाचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे ते बेडवर पडून आहे. आज भिकुजी जाधव एक व्यक्ती पडले, उद्या किती लोक पराची वाट पाहणार आहे शासन. आमची विनंती आहे शासनाला आणि शिवसाहेबांना या कामावर तातडीनं लक्ष देऊन आमच्या कामावर त्यांनी त्या फाईलवर सही करावं आणि आमचं काम मंजूर करून तातडीनं सुरू करावं. बघा, मी नगरपालिकेला बांधकाम विभागाला माननीय जिल्हा अधिकारी साहेब, लोकप्रतिनिधी, येथील राजकारणी, वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा हात जोडून नम्र विनंती करतो की लवकरात लवकर या रस्त्याचं काम सुरू करावं. धन्यवाद.